भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर येताना दिसत आहेत आणि त्याचे पाय देखील खोलवर जाताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर या अघोरी कृत्याच्या माध्यमातून बंदुकीच्या माध्यमातून त्यानं अनेक ठिकाणी कोट्यवधीची मालमत्ता घेतलेली आहे आणि शिर्डी विमानतळावर त्याचं नेहमी येणं जाणं होतं. त्यामुळे विमानतळासमोर आपला प्लॉट असावा या हेतूने कॅप्टन खरातनं या परिसरामध्ये 5 एकर जागेचं पसंत केली आणि त्याची खरेदी तो करणार होता. त्यापूर्वी साठे खत देखील पूर्ण झालं. मात्र त्यापूर्वी तो जेलमध्ये गेला. आपल्यासोबत जमिनीचे मूळ मालक आहेत विजय कोते पाटील आणि साई निर्माण ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी बघितलं तर हे सगळे व्यवहार होत असतात. तुमची आणि कॅप्टन खरातची ओळख कशी झाली आणि हा प्लॉट नेमका त्याला का आवडला? तर कॅप्टन साहेबांची आणि आमची जी ओळख झाली ती या प्लॉटमध्येच झाली. या ठिकाणी ड्रेनेज स्ट्रीट लाईट रोडचं काम करत असताना कॅप्टन साहेब एकदा दोनदा या ठिकाणावरून गेले आणि त्यांनी विचारलं की हे प्लॉट कोणाचे आहेत. मग त्यांना माझं नाव कळालं. मग याच ठिकाणी आमची त्यांची भेट झाली. साधारणतः 75 एकरचा लेआउट आहे. याची प्राथमिक मंजुरी झालेली आहे आणि अंतिम मंजुरीसाठी आता हे काम चालू आहे. आपण बघितलं असेल स्ट्रीट लाईट रोड ड्रेनेज सगळं काम संपलेलं आहे. आता अंतिम मंजुरी झाली की तो प्लॉटचं लोकांच्या नावावर खरेदी द्यायची आहे. साधारणतः 10 वर्षापूर्वी हा 75 एकर प्लॉट जो आहे हा आमच्या सगळ्या मित्रांनी मिळून 20-25 मित्रांनी मिळून घेतलेला होता. त्याच्यामध्ये वेळोवेळी चेंजेस करत सरकारचे जे नियम आहेत त्या नियमांना अनुसरून येण्याच्या ज्या पद्धतीमध्ये काल होती स्मार्ट सिटी, त्यानंतर थोडंसं या गोष्टीमुळे आमच्याकडनं येण्याला विलंब झाला. तर आता या ठिकाणी कॅप्टन साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मला प्लॉट पाहिजे. तर मग त्यांना हा प्लॉट जो आहे तो पसंत पडला. त्या 75 एकरपैकी त्यांनी हा 5 एकराचा प्लॉट त्या ठिकाणी घेतला. त्याचं रजिस्टर साठे खत देखील आम्ही मागच्या वर्षी त्यांना करून दिलेलं आहे आणि साधारणतः पुढच्या महिन्यात त्यांना खरेदी द्यायची होती येणे झाल्यानंतर. हे साठे खत तयार झालंय कधी? नेमकं खरेदीचा व्यवहार जो आहे तो पूर्ण करायचा? साठे खताला होऊन साधारणतः 1 वर्ष झालं आणि साधारण पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्याच्यात खरेदी द्यायची होती येणे अंतिम झाल्यानंतर. ही आमची कामं आता शेवटच्या टप्प्यात पूर्ण होत आहेत. ड्रेनेज झालं आहे, स्ट्रीट लाईट झालं आहे, रोड पण झाला आहे. तर थोडे कामं बाकी ॲमेनिटी ओपन स्पेस फक्त आता शासनाकडे हस्तांतर करायचे आहेत. ते झाले की आमची खरेदी सुरू होतील. एकीकडं अशोक खरात जे होते ते एका मंदिराचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघितलं जायचं. मात्र त्या माध्यमातून त्यांनी अनेक काळे कृत्य जे आहे ते केलेले आहे. तर तुम्हाला या अगोदर काही माहिती होतं का की फक्त ते धार्मिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात काम करते माहिती होतं? नाही, याच्या अगोदर कधीही आमचा संपर्क आला नाही. परंतु त्यांचं नाव बाकी ऐकून होतो, कारण धार्मिक क्षेत्रामध्ये आणि महादेवाचे खूप मोठे भक्त आहेत. अशीच त्यांची भूमिका आमच्या सर्वांच्या समोर होती. शिर्डीत देखील अनेकांचे त्यांचे संबंध होते. ते काही जण त्यांचे भक्त राहिलेले आहेत. आज म्हणजे या खरेदीमध्ये असं वाटायचं की तुम्ही देखील त्यांचे भक्त होता का? असं काही आहे का? नाही, तसं काही त्याचं कारण नाही. कारण मी साईबाबा सोडून कोणाला मानत नाही. कारण साईबाबा आमचा देव आहे, आमचा ईश्वर आहे, आमचं सर्व काही साईबाबा आहे. त्याच्यामुळे इतर कोणत्याही देवस्थानाकडे आम्हाला जाण्याची गरज नाही. त्याचं कारण जगातून लोक या साईबाबाला येतात आणि आम्ही बाहेर जाणं हा मूर्खपणा ठरेल. हा जो प्लॉट आहे हा अगदी तो जी कमान आहे एअरपोर्टची म्हणजे समोरचा एकदम फ्रंट व्ह्यू आहे. मग हा फ्रंट व्ह्यू जो आहे तो महाग असेल इतर प्लॉटपेक्षा? नाही, आता कसं आहे की जो व्यवहार आहे आमचा अंतर्गत ठरलेला होता की आम्ही 20 लोक त्याच्यामध्ये आहोत. काय तो वैयक्तिक विजय कोतेंचा प्लॉट नाही. त्याच्यामुळे जे काही सर्वानुमतून जो निर्णय झाला त्याच निर्णयाला तो प्लॉट आपण त्यांना दिलेला आहे. हे त्यांचं आजोळ आहे अशी माहिती देखील आहे. त्यामुळे इथं त्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं असं का इथं या एअरपोर्ट परिसरामध्ये आपण प्लॉट घ्यावा. आणि प्रामुख्याने आता जर बघितलं ते जे मोठे व्यावसायिक आहेत तर आपण दिल्ली एरो सिटी बघितलं असेल, पुण्याला बघितलं असेल, हैदराबाद. तर एरो सिटीच्या बाहेर जे व्यावसायिक आहेत ते प्लॉट घेऊन ठेवतात, कारण भविष्यात चांगली संधी त्या ठिकाणी असते आणि म्हणून या ठिकाणी कदाचित त्यांचं येणं जाणं जास्त असल्यामुळे त्यांना हा प्लॉट घ्यावासा वाटला असेल. अनेक गोष्टी अशा समोर येतात की जमीन खरेदी करताना फसवणूक झाली. मात्र तुमचं अजून खरेदी झाली नाही, फक्त साठेकच झालं. मग असं काही दबाव किंवा काही राजकीय? कधी त्या संदर्भात त्यांचा मला कोणाचा कधी फोनही आला नाही. एकदाच आमची भेट झाली, ज्यावेळेस त्यांनी प्लॉट पसंत केला व्यवहाराच्या दिवशी आणि दुसरी साठेखात्याच्या दिवशी. त्यानंतर काही संपर्क झाला नाही. तर सध्या हे जे सगळं समोर येते माध्यमांसमोर त्याचे जे काय काय कारनामे आहेत, महिलांचं शोषण आहे, अनेक गुन्हे दाखल होत आहे. मग असं काय काय वाटतं की अशोक खरातला तुम्ही प्लॉट दिलाय, आता पुढचा व्यवहार बाकी आहे, अडकून बसलाय, कसं बघता? आता साधारण शासन काय निर्णय घेतं त्याच्यावरती सर्वस्वी अवलंबून आहे. शासन जो निर्णय घेईल तोच आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल. ओम साईराम. एकंदरीत जर बघितलं तर या खरेदी विक्रीमध्ये कोणती फसवणूक झाली नसल्याचं विजय कोते यांनी सांगितलं. मात्र अगदी मोक्याच्या ठिकाणी एअरपोर्टच्या समोर हा 5 एकरचा भूखंड जो आहे तो घेण्याच्या तयारीत अशोक खरात होते, हे यावरून स्पष्ट होत आहे. कॅमेरा पर्सन अमित शिवगणसह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, काकडी विमानतळ, शिर्डी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.